कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली
राष्ट्रगीत सुरू कर. भारत माता की जय. या कुंदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
थँक्यू सर. मग परत इथं शाळेच्या पुढे पायऱ्यांवरती ग्रुप सर जुन्या पद्धतीने या पका नंतर शंकर दोंडे, येस सर. दीपा. ते चालेल ना. थोडा बदल तुम्ही तसे ना लावा, तुम्ही असं म्हणा दोंड्यांची दीपा. भीमा. येस सर. पक दोंडे. आलाय का? एकनाथ दोंडे, येस सर. विलास दोंडे. येस सर. तुला काय म्हणायचं? ज्ञानेश्वर भोमे, येस सर. रमेश सणस, कृष्णा सणस, येस सर. विक्रम. येस सर. वेगळ्या नावाने हाक मारायचं. तांगड्यांची दीपा. दीपक पिलाने. येस सर. गोळे निलेश. येस सर. तुला निलू म्हणायचं ना. राजेंद्र वाडकर. येस सर. गजानन शिंगारे. जगन्नाथ सिंगर. येस सर. गाडी गाडी. दशरथ दोंडे. येस सर. विशाल सकपाळ. येस सर. AKP सकपाळ. सुरेश गिरे. येस सर. सुरेश ज्ञानेश्वर गिरे. रामचंद्र. कारण समजू. सर. अजय. येस सर. अजय म्हणजे जोडी असेल. आज पण जोडी आहे. आम्ही दहावी. आलाय का? नीता दोंडे. Yes, sir. सुवर्णा. Yes, sir. सत्तोशिला. Yes, sir. बटाटे वडे. सरिता दोंडे. Yes, sir. मनीषा. Manisha. Yes, sir. काय खेळायची भीती आहे मनीषा. खो खोला 20 होती 20. Yes, sir. सुरेखा. Yes, sir. लता राजीवडे. Yes, sir. बटाटे वडे. सीमा तावरे. Yes, sir. आणि तुझी बरोबर एक देशपांडे नावाची मैत्रीण होती. Yes, sir. सीमा दोंडे. Yes, sir. सारिका शंकर दोंडे Yes, sir. आणि सारिका दत्तात्रय दोंडे. Yes, sir. बऱ्याच सारिका होत्या.
म्हणून स्वागत करते. भक्तीने आरती करीतो सरस्वती देवी, मुखांबुजाची शोभा तेथे चंद्रबिंब दावी. श्वेत निर्मला कोमल अंगा कांती सुमनाची, सुधारत्न हे शुभ्र दीप्ती तू स्फूर्ती सुमनाची. हिंदू तेज ते विलसता सखे तुझिया माथ्यावर, ब्रह्मचारी नगभार शोभती ज्ञानी अवतार. मला मिळावा प्रसाद आता जीवनास भावी, भक्तीने आरती करीतो सरस्वती देवी. अंतर साक्षी सत्कीर्ती गे मयुराव्रत निकटा, शुभ्र दीप्तीच्या वरद कराने शमला दिन तिकटा. सुख शांती लाभावी ऐसे त्रिभुवनी नाही, तुझ्या पादुका मस्तकी घेण्या मानस मदिराही. कृपा करून या भगवंताची आस ओळखावी, मुखांबुजाची शोभा तेथे चंद्रबिंब दावी. श्वेत निर्मला कोमल अंगा कांती सुमनाची, सुधारत्न हे शुभ्र दीप्ती तू स्फूर्ती सुमनाची. हिंदू तेज ते विलसता सखे तुझिया माथ्यावर, ब्रह्मचारी नगभार शोभती ज्ञानी अवतार. भक्तीने आरती करीतो सरस्वती देवी, मुखांबुजाची शोभा तेथे चंद्रबिंब दावी. भक्तीने आरती करीतो सरस्वती देवी, मुखांबुजाची शोभा तेथे चंद्रबिंब दावी. प्रभाकर चिंतामण जोशी, संस्थापक कार्यवाहक दैनत्वाशी बाळासाहेब चिंतामण जोशी आणि त्यांच्या इतर सहकारी परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय व्हावी म्हणून सुरू केलेल्या या विद्यालयात 40 वर्ष पूर्ण होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहे ही शाळा. आपल्या शाळेने विविध क्षेत्रामध्ये तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर नाव गाजवलेले आहे. पुढे संदीप तांगडे बोले. व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन, इथं बोलायला उभं राहायच्या आधी असं वाटतंय की अध्यक्ष महाशय गुरुजन वर्ग आम्ही इथे जमलेला माझ्या बालमित्रांनो इथून सुरुवात करावी, म्हणजे एवढा बालपणात गेल्यासारखं वाटतंय. खरं तर 2002 ची आपली बॅच 10वीची आपण शाळा शिकून त्यावेळेस शाळेचा पसारा एवढा मोठा नव्हता, शाळा छोटी होती. दर्जेदार शिक्षण आपण इथे घेतलं. इथं मिळालेल्या शिक्षणाच्या जोरावरच आपण आज आयुष्यात कुठं ना कुठं काहीतरी करतोय ह्याची कुठंतरी जाणीव असावी. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं की एक स्नेहसंमेलन व्हावं. का व्हावं तर त्या आठवणीला उजाळा मिळावा, ते बालपण थोडंफार का होईना परत जगता यावं. कारण 2002-2001 चा काळ आता इतका प्रगत नव्हता नक्कीच 20-22 वर्षापूर्वी. म्हणजे एखाद्याला पोटेन्शियल म्हणजे क्षमता होती, पण त्या क्षेत्रात जाताच आला असं नाही. का तर घरची परिस्थिती प्रत्येकाचीच म्हणजे आता आहे तेवढ्या नव्हत्या. आता तुमच्या सुविधा वाढल्या, सोयी वाढल्या, त्यामुळं कमी वयातच जबाबदारी घेतलेली आपण मंडळी आहोत. म्हणजे मुली असतील तरी शिकायचं असेल पण कदाचित लग्न करावं लागलं असेल, मुलांना शिकायचं असेल पण घरच्या परिस्थितीमुळे नोकरी धंदा करावा लागला असेल. तर यातून आता आपण कुठेतरी 40 इकडे आलोय नाही का? 40 नाही बरं का अजून 40 इकडे आलोय आपण. आता इथं आल्यानंतर कुठेतरी थोडंफार स्थिर स्थावर प्रत्येक मुलं आपली होती शाळेत असतील आता. आणि इथं आल्यानंतर कुठेतरी मागं वळून बघितलं की असं वाटतं की अरे केवढी जबाबदारी नाही का, कमी वयात दिसत्या म्हणून. आताची मुलं म्हणजे भरपूर त्यांना हे शिकायला वगैरे म्हणजे आपण लवकरच शिक्षण हे करून कामधंद्याच्या पाठीमागे स्कूलमध्ये सोडायला तर मला 2-3 वेळा असं वाटलं हेच बरं होतं नाही का. हे काय रोजचं उठून नाही का हे करा, जबाबदारी तेवढ्या सगळ्यांवर होती, माझ्या एकट्याच नाही सर्वांचं. तर हे करत असताना कुठेतरी एक आपण पुन्हा एकदा भेटता येईल का असं 2-3 वर्षापूर्वी विक्रमचा माझा विषय झाला. जास्त झाले सगळ्या 4-5 वर्ष झाले असतील मला. आम्ही त्यानंतर प्रयत्न केले. आता सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम आहे ह्या सगळ्यांसाठी. म्हणजे माणसांना एकत्र आणण्याला सगळ्यात प्रभावी माध्यम आता सोशल मीडिया. आणि ऑलमोस्ट सर्वजण आपल्या ते वापरतो किंवा लहान मुले वापरतात, शाळेतली पुरे वापरतात. मग त्यातून कुठेतरी होईल, आज करू उद्या करू, आणि नंतर कुठेतरी आता 3-4 महिन्यापूर्वी ठरलं. आणि ह्या स्नेह संमेलन म्हणजे गेट टुगेदर घेण्याचं सगळ्यात मोठं कारण तेच होतं. या 2-3 गोष्टी आहेत. एक तर कसं होतं, या शाळेने दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर आपण कुठेतरी आपल्या आयुष्यात पुढे चालतोय आणि इथून पुढे जात राहणार आहे. तर त्या
त्या शाळेप्रती त्या गुरुजनांप्रती मला वाटतं बऱ्यापैकी सर रिटायर्ड झाले नाही का, आणि त्यांच्याप्रती कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करायला ही मध्ये FCTM कंपनी आहे, तिथं बुकिंगचं काम करते. त्यामुळे आता ते परत रिवाइज करायला एवढं सोपं नाहीये, पण शाळेच्या आठवणी सांगण्यापेक्षा मी हे सांगायला मला आवडेल की जे काही शिकलो नंतर सकाळात काही कौटुंबिक अडचणीमुळे म्हणजे हुशार होतो तसा शाळेला, जास्त पण होतो. मग इंग्लिश जर नसतात तर निम्म वर्ग नापास झाला असता इंग्लिश होतं का फॉर्म सांगा. बाबा सर जर नसते इंग्लिश शिकवायला तर आपला निम्म वर्ग नापास झाला असता इंग्लिशमध्ये. दीपक बरोबर आहे का? आम्ही पूर्णपणे एकमेकांच्या संपर्कात असतो. ठीक आहे, आता फोन वगैरे तक्रार आहेत त्यांच्या उचलत नाही मी, पण तरी पण आमचं बॉन्डिंग अजूनही आहे आणि आम्ही एकमेकांना प्रत्येक गोष्टीत म्हणजे नाही का छोट्या छोट्या गोष्टीत पण सुखाची असू द्या दुःखाची असू द्या नक्की साथ देतो. आणि ते ह्या शाळेने सगळ्यात मोठं ते मला दिलेलं गिफ्ट आहे, सांगायला काही हरकत नाही. आज व्यवसाय जो उभा आहे तो दीपक पिलानेमुळे. म्हणजे त्या काळात सर माझा पडताच काळ होता, म्हणजे माझी सुरुवात होती आणि विश्वास कोणी ठेवला असेल कुठल्याही गोष्टी भांडवलासाठी कुठलं त्यांनी ठेवला, फक्त मैत्री म्हणून. तसंच निलेश गोळे प्रत्येक सुखदुःखाला कसल्याही गोष्टींना आता नको सांगायला जाऊ द्या सगळं सांगू शकत नाही नाहीतर मग अवघड होईल. तर ह्या शाळेच्या माझ्या आठवणी आहेत आणि अशाच सांगायला आता आपण कुठंतरी माझं शेवटचं मनोगत आहे. मला वाटतं वर्ष आता आली आहे, तुला बोलायचंय का? ठीक आहे, सारिका पण आता आली आहे. तर दोघींना पहिली तर माझी वर्ग शिक्षकांना त्यांनी एक पनिशमेंट करावं, उशीर आले शाळेत. तर मी हे तुम्हाला काय सांगतो, तर आपण त्या काळातले मित्र आहोत, आपण खरोखर आपल्या मैत्रिणी निस्वार्थी आहेत, एकमेकांशी संपर्कात राहूयात. आतापर्यंत राहिलो असेल नसेल त्या गोष्टी वेगळ्या, इथून पुढे नक्की आपण एकमेकांच्या संपर्कात राहूया असं ठरवू. काही अडचणी असतील म्हणजे अडचणी शब्द पण खूप महत्वाचे असतात, त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात राहूया. आणि हे स्नेह संमेलन आपण इथून पुढे अजून चांगल्या पद्धतीने करू. आज थोडी संख्या जी कमी आहे ती पुढच्या वर्षी 83 ना आपल्या किती होता रे? 19. पुढच्या वर्षी 79 सगळे वैद्य ठीक आहे, त्यातले काही अकाली आपल्यातून निघून गेले, ते सोडून बाकीचे 100% उपस्थित राहील असं हे करूया. आणि यानंतर तुम्ही मला वाटतं सारिका आणि वर्षा आता आली आहे, तुम्ही तुमचं मनोगत देऊन व्यक्त करायचं. अरे मनोगत म्हणजे सर्वांनी केलंय, तुम्हाला काही काही बोलायचं काय. त्याच्यानंतर माझे एक दैनिक आहे, एक साप्ताहिक आहे, न्यूजपेपर चालवतोय. एवढ्यापर्यंत माझा हा आयुष्याचा प्रवास आहे. मला 2 मुली आहेत, 2 वर्षाची एक मुलगी आहे, एक 7 वर्षाची मुलगी आहे. दोन्ही इंग्लिश मिडियमला आहेत. मी धनश्री झेने, मी आता पुण्यामध्ये राहते, कोथरूड येथे. मला 2 मुली आहेत, आता एक 12वीला गेली, एक 7वीला आहे. छोटी आलेली आहे आपला कार्यक्रम बघण्यासाठी, तिला खूप उत्सुकता होती आपला कार्यक्रम बघण्यासाठी. आणि मी आता गृहिणीच आहे. ज्योती याचा झाले आहे आता छेदे ढमाले. मला खेळ खूप आवडायचे, मला काही पण आधुनिक सरांना पण खूप आपण सगळे घाबरायचो. मुलांना मारायला लागले तर पहिले ते घड्याळ काढून टेबलवर ठेवायचे आणि मग मारायला प्रॉब्लेम येत नाही. आमच्या मुला मुलींना शिकवताना खूप याचा अनुभव येत आम्हाला. त्यानंतर आमचे भेंडळे तिकडे तिकडचं वाण तिकडे पायाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग, हे सगळे त्यांचे मॅडम आमच्या सोबतच असायच्या. अगदी आईसारख्या वाटायच्या मला. त्या मराठी विषय शिकवायच्या, खूप छान वाटायचं मला. त्यानंतर इथे जमलेले सर्व माझे गुरुजन आणि मित्र मैत्रिणींनो, आज आपण इथे गेट टुगेदरच्या निमित्तानं जमलेलो आहोत. आज शिक्षक असले तरी इथं पुढे येऊन उभं राहायचं आणि बोलायचं जरा खूपच भीती वाटली. आज मला एक्सपिरियन्स आहे बोलण्याचा, मी शाळेमध्ये स्पीच दिलेत, भाषणं दिलेत, पण आज इथं समवयस्क श्रोते आणि गुरुजन वर्ग यांच्या समोर काय बोलायचं काम करते. मला एक मुलगी आहे मोरे, मी भोरमध्ये असते. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. ट्रिप्लेक्स आहेत माझे, ते आता 10वीमध्ये गेलेत. आणि मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे, शिवण क्लास घेते, शिवण्याचं काम चालतं. चिकणे 2 मुलं आहेत, एक 12वीला आहे, एक 10वीला गेला आहे. मी जॉबला आहे, टाईम आहे तर जॉब करते असिस्टंटचा. मी सारिका धोंडे साळुंके, मी पुण्यात राहते कात्रजमध्ये. मला 2 मुलं आहेत, एक 8वी ते एक 4थी ते. मी ॲज अ अकाउंटंट भोमे आता 9गणे आहे. मला 2 मुली आहेत आणि मी पतपेढीचं कलेक्शन करते, एजंट आहे.
परिवार पतपेढी कुर्लेला. मी मुंबईला राहते, विक्रोळी. मी सुरेखा पुढे. माझी दोन्ही नावं बदलले. माझं नाव शुभांगी सुदानी आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी माझं ग्रॅज्युएशन झाले आणि मुलगा आता 14वी आहे आणि मी गृहिणीच मी लता राजेते, लता आंबोगे. मला 2 मुलं आहेत. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की मी जे या शाळेत शिकले आणि या शिक्षकांच्या हाताने शिकले, आता माझी मुलं सुद्धा इथं शिकतात. माझं नाव सांगायचं राहून गेलं. मी ज्योती गुडमणे आणि आत्ताची ज्योती राऊत. सर, एक आठवण अशी एक सांगायची आहे की या शाळेची मी विद्यार्थी आहे विजय, पण या शाळेत मला शिकवण्याचा पण एक अनुभव आलाय. BEdची इंटर्नशिप माझी इथेच झाली, म्हणून ॲज अ शिक्षक म्हणून पण मी इथं काही का होईना 4-5 दिवस टीचिंगचं काम केलंय. मी राजगुरुनगरमध्ये येते राहते. मला 2 मुलं आहेत, एक 12वीला आहे, एक 14वीला आहे. शिकत आहे आणि मी शेतकरी आहे. मला एक मुलगी आहे, मी गृहिणी आहे आणि ती तायक्वांदो प्लेयर आहे आणि तिचा जिल्ह्यामध्ये 2रा नंबर आला. सांगपाट मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलाचं ग्रॅज्युएशन झाले, मुलगी 10वीला आहे आणि मी गृहिणीच आहे. मी सविता दोंडे चौधरी, मी गृहिणीच आहे. माझी 2 मुलं आहेत. मुलगी मोठी आहे, 10वीला आहे आणि मुलगा 6वीला आहे. जे दे. मी मुंबईला विक्रोळी येथे राहते. मुलगी 12वीला आणि मुलगा 10वीला. मला 3 मुले. मी मनीषा शिरगावकर, सनस. मला 4 मुलं आहेत. माझी मोठी मुलगी 12वीला आहे आणि दुसरी 10वीला गेली आता, तिसरी 8वीला गेली आणि एक छोटा एक 4थीला गेलाय. आणि मी खरं तर कामं करते, पण मी 26,000ची कामं करते. मी सागर सीताराम दोंडे, पुण्यामध्ये JCBचा व्यवसाय धंदा. फिल्मसाठी लोअर कॉलेज वर्कशॉप येथे टेक्निशियन म्हणून काम करतो. माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा या शाळेत शिकतो आणि चिखलगाव गेटमध्ये शिकतो. मी कृष्णा झाल्यास मला एक असं बोलायचं की मला तुम्ही सगळे एकमेकांना ओळखत नसाल, पण मी सगळ्यांना ओळखतो. कदाचित तुम्ही सगळे मला ओळखत असाल. एक दिवस तो आणि मी आम्ही दोघेच मुंबईपर्यंत, त्यानं मला ओळखलाच नव्हता. त्याने म्हटलं की मला सगळं ओळखतात, फक्त तूच एक असा पाहिजे की मला ओळखत नाही. माझे बोलण्याचं एक असं एक रिटायर होत आले. त्यांना पण मी एका ठिकाणी पिकअप केलं. आवाज बोललो की तुम्ही मला ओळखता का? नाही, 1-2 तास काय बोलला नाही. त्यानंतर त्याला मी सांगितलं की आपण एका क्लासमेट होतो. त्यानंतर आमच्या लोकांची ओळख झाली. तो मला ओळखत नसता. मी जरा फर्स्ट आपण एका क्लासमध्ये शिकलेलो, एका शाळेत शिकलेलो. तर मी सांगायचा उद्देश असा की माझा थोडासा वेगळा व्यवसाय. मी एक ड्रायव्हर आहे. माझी मुलं इथे शाळेत शिकली. माझा मुलगा आता 12वीला आहे, मुलगी आता तरुजय मेडिसिनमध्ये घोडा इंस्टॉल म्हणून काम पाहतो आणि मला एक 4वीला मुलगा गेला आहे. मी संदीप दत्तात्रय दोंडे, मुंबईला असतो, चुनाभट्टी. माझा बिझनेस आहे, प्रिंटिंग, पंचिंग आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगी 5वीला आहे आणि मुलगा 2रीला आहे. मी प्रकाश हेरा, माझा JCB व्यवसाय आहे. हॅलो, माझं नाव विशाल साखपाळ. मी पुण्यामध्ये असतो. मला 2 मुलं आहेत. मी बाउन्सरचं काम करतो. हॅलो,
हॅलो मी विजय यादव. बरं का शांत जरा सरांना ऐकू गेलं पाहिजे ते काय बोलताय जे आहे ते आहे, सर्वांना माहिती आहे, सर्वांना माहिती. मला एक मुलगी आहे. अजून काय सांगू मी कोपरखेडला राहिला आहे. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगी 6वीला आहे, मुलगा 2रीला आहे. मी मार्केटला कामाला आहे. दीपक कृष्णा पिलाने. मला 2 मुलं आहेत. 4थीला मुलगी, 1लीला मुलगा आहे. आणि माझे आठवणीतलं म्हणजे आमच्या बेटला चिमणी कावळ्याची भांडणं मुला मुलांची झाली होती. त्याची मला जास्त आठवण येते. मी नितेश शिशू बोललो. मी आर्मीमध्ये जॉबला आहे. एक माझी 3रीला मुलगी आहे आणि आता एक 1लीला गेली काम करतो. सर्वप्रथम सर्व सरांचं गुरुजनवर्गांचं मी अभिनंदन करतो. आणि मी शेतकरी आहे, पोल्ट्री बघतो आणि मला एक मुलगा आहे. आणि शाळेच्या मी म्हणजे रोजच संपर्कामध्ये असतो. पवार सर वगैरे सर्व, केळकर सर वगैरे मामा आमचे, म्हणजे भेटीगाठी तर होतच असतात. असं आहे. सर्वांचा आभार मानतो मी. आणि जे शाळेने आम्हाला म्हणजे जे शिक्षण दिलं त्याचं खूप म्हणजे भविष्यामध्ये पण आता चालूला पण म्हणजे खूप मार्गदर्शन भेटलं त्यातून. आणि खूप चांगल्या प्रकारे हे चालू झालं सर्व. धन्यवाद. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी 7वीला आहे आणि मुलगा 3रीला आणि मुलगी. माझं नाव सचिन बिकू धोंडे आहे. मी पुणे धनकवडी इथे राहतो. मला एक मुलगा आहे आणि मी HUL कंपनीमध्ये जवळपास 14 वर्ष सर्व्हिसला आहे. मी सुरेश रामचंद्र गिरे, कर्नावळ. मी पुण्यामध्ये असतो भारतीय विद्यापीठला. माझा स्वतःचा बिझनेस आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. एक मुलगी 6वीला आहे आणि मुलगा 3रीला आहे. सर्व शिक्षकांचे, माझे शिक्षकांचे मनापासून धन्यवाद. हा मला जे संस्कार दिले ते असेच तुमचे सदैव मी ऋणी आहे. एवढंच बोलून मी दीपक धोंडे. 2 मुले आहेत. एक रेसी मार्केटमध्ये कामाला आहे. आज दोन्ही मुलींना मी इंग्लिश मिडियममधून शिकवतोय. पहिली गोष्ट म्हणजे मला शिक्षणाची खूपच कमी आवड होती. ती चांगली होती. मला एक समजा आर्मीमध्ये जायची खूप इच्छा होती, पण मी त्या टाईमात शिकलो नाही. पण आज मी माझ्या मुलींना जे मी शिक्षण घेतलं नाही ते मला शिक्षण द्यायचं. आणि सर्वप्रथम म्हणजे खेळाची मला खूप आवड होती. त्याच्यामध्ये खो खो हा माझा आवडता खेळ. ज्यावेळी मला खो खोची आठवण होते, मला सर्वात गायकवाड सराची पहिली आठवण येते. मी मुंबईला काम करतो. 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. मुलगा 8वीला आहे, मुलगी 5वीला. मी शंकर धोंडे, शंकर बाळू धोंडे. शंकर नावाचे 2-3 जण होते. शंकर बाळू धोंडे. सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभारी आहे. तुम्ही मला चांगलं म्हणजे आमच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत. मी म्हाताडीमध्ये कामाला होतो. तिथून मी व्हॅल्युअलिन कंपनीमध्ये जॉईन झालो. आता 6 वर्ष झालं जॉईन झालं. आणि तिथून मी मार्केटिंगचं वगैरे काम करत आहे. मला 2 मुलं आहेत. एक 9वीला आहे, एक 3रीला आहे. माझं नाव शंकर लक्ष्मण धोंडे, उर्फ मोहन पण बोलतात मला. बरेच जण ओळखत नसेल म्हणून सांगतोय. मी प्रेसमध्ये जॉबला आहे. मी ऑपरेटर म्हणून चांगल्या प्रेसवर चांगल्या मुद्द्यावर कामाला आहे. आणि जर का कुणाला जर का फार्मसी लाईनमध्ये कुणाची मुलं जर का शिकवायची असतील आणि त्यांना जर का तिथे जॉब पाहिजे असेल तर मी ते करू शकतो. सन फार्मा आणि या कंपनीमध्ये करू शकतो. थँक्यू. माझं नाव अजित ओवाळ. मी पुण्यामध्ये राहिला आहे, कात्रजमध्ये. कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्समध्ये मी काम करतो. तिथे पूर्ण स्टोअर मी हँडल करतो. ज्वेलरीचं जे काही काम असतं, जे काही मोडतोड असतील, त्याचा विभाग माझ्याकडे सांभाळायला दिलेला आहे. मला एक मुलगी आहे.
इयत्ता 3री मध्ये ती गेलेली आहे. हुजूर पागा शाळा जी आहे पुण्यामध्ये, जी नावाजलेली, त्या शाळेमध्ये माझी मुलगी RTE मध्ये तिचं मी शिक्षण घेतलेलं आहे. धन्यवाद. मला लय नाही बोलायचं. आता महाराष्ट्रभर 15 वर्ष काम केलेली आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडं. आता इथंच शिरवळमध्ये मी काम चालवतो क्रेन ऑपरेटर म्हणून मी आहे. माझी मुलं एक 4थीला गेला आणि एक 6वीला मुलगी गेली. ती याच शाळेत शिकत आहे आणि याच शाळेत शिकवणार शेवटपर्यंत. आणि चंद्र दोंडे, मी दोंडेवाडीचा आहे. ओळखला सर्वांनी? कारण मी जास्त कधी बोलत नव्हतो वर्गामध्ये, पण बोलायचो पण कमी. आणि मला सहसा कोण ओळखत नाही, कारण मी सहसा खूप वर्षानंतर गावी येतो. ठीक आहे. तर मी बोलतो मी G&J कंपनीमध्ये एरिया सेल्स मॅनेजरसाठी काम करतो. आणि पार्ट टाइम म्हणून मी बुंडेल कंपनीमध्ये PT म्हणून पण काम करतो सध्या. आता माझी लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद केली होती, म्हणजे टोटली जे वर्कर्स होते, मी एरिया सेल्स मॅनेजर होते, त्यामुळे मला क्लोज केलं होतं सर्वांसाठी. आता सध्या ती कंपनी परत स्टार्ट झालेली आहे, तर मी सध्या त्या पोस्टिंगवर आहे आणि पार्ट टाइम म्हणून दुसरा अजून एक सध्या जॉब करतो. आणि माझा एक मुलगा आहे, तो 5th स्टँडर्डमध्ये इंग्लिश मिडियममध्ये, मी वाशिम मुंबईमध्ये होतो. माझं नाव अमित दागवे. मी 5वी ते 8वीपर्यंत होतो इथे शाळेला. आता कसा होतो ते सर्वांना माहिती आहे. अगदी मामांच्या सायकलपासून ते बसून तिथून पुण्याला गेलो आणि तिथे 2-3 वर्ष काढल्यानंतर मग गावी आलो. आता गावीच दुकान. मी पहिली सारिका रघुनाथ खंडाळे. आता माझं नाव आहे सारिका सतीश खंडाळे. मी इथून 10वी नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर 2 वर्ष घरी होते. मग टॅली वगैरे असे कॉम्प्युटर कोर्स वगैरे केले. पण सध्या आता गृहिणीच आहे. पण मला शिक्षणाचा खूप फायदा झालेला आहे. गाव आता येवली, पण आता प्रॉपर आम्ही पुण्यातच असतो सगळं. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं पहिलं नाव वर्षा दशरथ वाटकर. आत्ताचं वर्षा लक्ष्मण साळेकर. मी गृहिणीच आहे. 10वी नंतर माझं शिक्षण नाही झालं. आता मी सध्या मुंबईला असते आणि गाव साळव. बंद करू शकतो म्हणजे चार्जिंग गोरड महाराजांचा सारखा फोन येत होता, सर तुम्ही आलंच पाहिजे, सर तुम्ही आलंच पाहिजे. जरा थोडा घरी प्रॉब्लेम असल्यामुळे सतत मी फोनवर होतो 2 तास. आणि एकदम आठवण झाली की अरे मुलं वाट बघतात जायला पाहिजे. आणि मग लक्षात आलं आपली आंघोळी नाही, पूजाही नाही झाली. मग पटपट आंघोळ केली आणि एक तांगडीची धाडवेची आठवण इथं कुठंतरी अशी टोचून गेलेली आहे. चिकाटी पुढे जाण्याची जी चिकाटी आहे ती त्या वयामध्ये दिसून येत होती. त्याहीपेक्षा मला वाटतं सख्या चुलत 2 बहिणी आहे इथं. कोण हां. तर त्या आडाच्या वाडीपासून आलटून पालटून पाठीवर घेऊन म्हणजे हे योगदान जे आहे हे त्या बहिणींचं आणि त्याचं पण आहे. सर्वसाधारण आपण विचार करतो की अरे काय ह्या जिंदगीत काय अर्थ आहे, पण लक्षात आलं सगळ्यांच्या आठवणी आहेत छान. याची आठवण आहे सेंबाप होता 10वीचा. काहीतरी भ्रष्टाचारावर काहीतरी तो बोलत होता. त्याला आठवण असेल नाही तर नसेल, पण मला आहे की जगात किती भ्रष्टाचार बोकळलेला आहे. नॉन रिफंडेबल काय पुढे डिपॉझिट महावितरण संदर्भात होतं. त्यावेळी त्याच्या मनामध्ये
समाजात जे काही आहे याची जाणीव किती होती हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. खूपच म्हणजे ते मी अजून लक्षात ठेवलं आणि माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत ते लक्षात राहील. काही जणांची उदाहरणं मी कुठेही कधीही देत असतो, कधीही आणि कुठेही. कोणी भेटलं अमुक झालं तमुक झालं, सगळे चेहरे असे तरळून जातात. भाव आहे. काही जणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, त्याच्या आयुष्यात फार वाईट प्रसंग गेल्यावर त्याला समोर गाडी उभी आहे हे दिसलंच नाही, डायरेक्ट जाऊन तो, त्याची पत्नी आणि मुलगी असे जाऊन धडकले. त्या दोघींनाही लागलं आणि त्याची गुडघ्याची वाटी तुटली. पण त्यातनं सावरला हात इथे आला. एक फार मोठं सगळ्यांचं पाठबळ आहे त्याला असं आपण समजू. इथे स्वतःचा व्यवसाय चालवणारे JCB वाले आहेत 3 जण आहेत, तर हात वर करा. मला अभिमान आहे. त्याचं कारण ठीक आहे लगेचच त्या उद्योगाला हो ते हिरो तसेच आहे. तुझं भेळीचं हे चालू आहे की विद्यार्थी. खरं तर तुम्हाला म्हणजे मी या शाळेतच 1 वर्ष होते, आता नेट झाली. खरं तर आज खूप छान वाटतंय. ज्यावेळेस मला सुतार या विद्यार्थिनीचा फोन आला, मी तिच्याकडे जी चौकशी केली ती सगळी तुमच्या बॅचची केली. ती मला म्हणली, मॅडम तुम्ही काही आम्हाला ओळखत नाही, तुम्ही सगळ्या 9वीच्या विद्यार्थ्यांची चौकशी करताय. म्हटलं अगं कदाचित मला तो वर्ग जास्त आठवतोय आणि सहलीला आम्ही जरा सगळे बरोबर होतो, त्याच्यामुळे 2001 या साली मी इथं होते. त्याच्यानंतर 2001 मध्ये माझं लग्न झालं. मी आता पुण्यामध्ये नंदादीप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. पुण्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या रावडीच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगायच्या. मी त्यांना सांगायचे की अरे तुम्हाला इतकं सोपं आयुष्य तुमचं, तुम्ही सकाळी उठता, आईने केलेला ब्रेकफास्ट करताय, शाळेत चालत येताय आणि निवांत राहताय आमच्या रावडीमध्ये. म्हणजे इथे सगळेजण तसे ओळखीचे होते आणि मी इथं आले. तसंच मी नवीन होते. पहिल्या दिवशी मी माझ्या बाबांबरोबर इथं आलं, तांबोड्यापर्यंत नेलं होतं. महिलेलाच होते. त्या गाडीने आला, मी स्टँडवर पोहोचेपर्यंत ती गाडी निघून गेली होती. आता म्हणलं काय करायचं, सरांनी तर सांगितलं यायलाच पाहिजे. माझ्या भावाला उठवलं आणि 2 व्हीलरवर मी इथं आले. आता शिडी आहे, त्यावेळेस शिडी नव्हती. गडावर जायला सोपं वाटलं, येताना मात्र मला असं वाटलं की आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस. मी काय, तुम्ही सगळे छोटे होत्या, पटपट पटपट खाली निघून गेले आणि शिवतरे मामांना भेटले. मी म्हणलं मी काय येणार नाही, मला दुसरा रस्ता दाखवा. ते म्हणले नाही हाच रस्ता. शिवतरे मामा म्हणजे मी आहे, घाबरू नका. म्हणलं मामा तुम्ही मामा आहात. चालत चालत आम्ही जात होतो. मग असं काळे मॅडमने सांगितलं, गाडी नसले की आम्ही जवळजवळ आंबोड्यापर्यंत चालत जात होतो. माझी दाखवायला सर्पमित्र शाळेत आलेले होते. मी त्या दिवशी शाळेत आले होते पहिल्यांदा. सर्पमित्र सर्प दाखवत होते. ही माझी सगळ्यात म्हणजे तिथूनच मला चालायची सवय झाली शाळेपर्यंत. आणि नंतर हळूहळू मी कर्नावडपर्यंत पण चालत जात होते. आणि शाळेत येताना सुद्धा ही एसटी कर्नावडपर्यंतच होती. पळत पळत म्हणजे जवळजवळ 10ला 10:15 एसटी यायची तिथं त्यावेळेस. आणि हे जे विद्यार्थी, मी आज सगळ्यांचं मनोगत ऐकलं. हे मनोगत ऐकून सुद्धा मला फार आनंद वाटला. सगळ्यांची मुलं शिकतायत, मोठी होत आहेत. सर्वजण हे काही ना काहीतरी व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. अजून एक आठवण म्हणजे मी तर या शाळेमध्ये 22 वर्ष सर्व्हिस केली. नंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यानंतर मी या शाळेतून उरळी कांचनला गेले. जवळजवळ त्या ठिकाणी सुद्धा 7 वर्ष मी सर्व्हिस केली. मी काल पहिल्यांदा जवळजवळ 8 वर्षाने शाळेमध्ये प्रथम आले. काल फार म्हणजे वाईट वाटत होतं की इथून जाताना सुद्धा वाईट वाटत होतं आणि काल येताना सुद्धा. आज बरेच वर्षांनी मी या शाळेमध्ये येत आहे. 25-26 वर्षांनी जवळपास 25-1 वर्ष तरी म्हणायला हरकत नाही, कमी म्हणूया 23-24 वर्ष फार
अवघड गोष्ट असते आणि तर त्या सर्वांना खूप खूप शाबासकी दिली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. हा पुन्हा प्रत्ययाचा आनंद जो आहे तो आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये साठवून ठेवूया. अनेक आठवणी, अनेक आनंदाचे क्षण हे प्रत्येकाला आठवत आहेत आता, ते आपल्यापाशी जपून ठेवूया आणि पुन्हा पुन्हा भेटत राहूया. कारण यातले काही जण इथेच पुन्हा पुन्हा भेटत असतात, काही जणांची 22-22 वर्षांनी पुन्हा एकदा गाठ पडली. पण आता भेटण्याची अनेक नवीन नवीन मीडिया साधन निर्माण झालेली आहे, त्याचाही उपयोग करूया आणि पुन्हा पुन्हा भेटत राहूया. म्हणजे ती जी गोडी आहे, आनंद आहे, तो अधिक अधिक वाढत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांच्या पुढच्या सगळ्या यशस्वी जीवनासाठी, कारण आपण तर 10वी पर्यंत या शाळेत शिकलो, आज आपल्या मुलांना शिकवत असताना पुस्तकं असतील, गाईड असतील, मोबाईल असतील, विविध प्रकारची साधनं उपलब्ध आहेत. आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर असणारं पुस्तक, वर्गात शिकवलं जाणारं शिक्षण, साधनाच्या आधाराने आपण शिकलो आणि त्याच्या पाठीमागे जी प्रचंड जिद्द होती, मग साधनं जरी तुटपुंजी होती तरी सुद्धा त्या साधनांचा उपयोग करून आपण शिकलो, शहाणे झालो. आपापल्या परीने 10वी नंतर जेवढं काही आपल्याला पुढचं ध्येय गाठणं शक्य आहे ते गाठलं आपण सर्वांनी. आणि आज अभिमानाने आम्ही या ठिकाणी आहोत, आपल्या संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत, आयुष्यातल्या घरातल्या इतर सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत, अनेक प्रकारच्या ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक श्री जोशी सर, केळकर सर, खूप वर्षानंतर विद्यालयामध्ये आलेल्या काळे मॅडम, गुजर मॅडम, शिवतारे मामा आणि चिखलगावचे माजी सरपंच, मला गुरु समान असणारे आमचे मारुतीदादा धोंडे, विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वजण संपर्क करत होता, मोबाईल नंबर घेत होता, खूप चांगलं त्यांनी मेहनत घेतली आणि त्याच्यामुळे आता ही संख्या आहे. किती संख्या आहे नाही का? हो, खूप मोठी संख्या आहे. 50 जण सहल आठवते औरंगाबादला गेलेली आणि आपण त्याच्या घरी, तुझ्याच घरी गेलो होतो तिकडे, संदीपच्या घरी सर्वांना चहा पाणी नाश्ता झाला होता, तिथे गेलो होतो, ते स्पष्ट आठवतं. पण या निमित्तानं आठवणी तर आपण सांगू, पण मला एक सुचवावंसं वाटतं तुम्हा सर्वांना. तुमचा जो परिचय झाल्यानंतर असं विचारत नाही की तुझ्याकडे किती फ्लॅट, खूप वर्षानंतर भेट झाल्यावर आपण विचारतो की तुझं मुलं किती आहेत, तुला मुलगा काय करतो, मुलगी काय करते, त्याच्यासाठी लक्ष द्या. म्हणजे असं होतं धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच वेळेला मुलांना वेळ देण्यासाठी आपण उपलब्ध नसतो, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र वेळ काढा. आम्ही पालकांना भेटत असतो किंवा पालक मेळावा जेव्हा होतो तेव्हा पण मी हे सांगत असतो की मोहाची साधनं खूप आहेत, जसं की मोबाईल आहे आणि आत्ताच्या आपल्या इकडच्या परिसरातल्या मुलांना मोबाईलच्या जोडीला बैलगाडा शर्यतीचं खूप वेळ लागलेलं आहे. म्हणजे अगदी 5वी-6वीची मुलं सुद्धा बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी जातात. शाळेशी संपर्क कायम ठेवावा. एक कर्नावरचे 3 जण माझ्या कायम विजय नावाचे संपर्कात येतात, आपले माजी विद्यार्थी. एक म्हणजे विजय यादव, त्याला काय मधून काही निमित्तानं फोन करावा लागतो, खूप कामाचा माणूस आहे आणि खरंच गोड माणूस आहे खरं सांगायचं तर. त्याच्यानंतर आपला एक विजय टेलर, आणखी विजय आंबोले, तो मोबाईलचं शॉप आहे त्याच्यात. हे 3 विजय कधीतरी 8-15 दिवसांनी किंवा महिन्यानी ह्या 3 विजय बरोबर संपर्क होत असतो. तर
असताना आदरणीय आपले शिक्षक मनोगत व्यक्त करणार आहेत, आपल्याला सर्वांना संबोधित करणार आहेत. विशेष सांगलीला जे मुलांचं वसतिगृह आहे, सैन्य भरतीची हे आहे, त्याच्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी तो अग्निवीर म्हणून जॉईन झाला. आम्ही ज्या वेळेला गेलो तो नेमका सुट्टीच्या वेळेला 10 दिवस सुट्टी घेऊन तिथे आला होता. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 20-25 त्याचे सगळे सहकारी, त्या आजूबाजूचे सगळे, आणि त्या आता जसा याचा निलेशचा सत्कार केला तसाच सत्कार करण्याचा एक चांगला योग आम्हाला आला. ही आठवण परत एकदा रिन्यू झाली म्हणून मुद्दाम हे केलं की खरोखर ही आता अग्निवीर जी काही योजना आहे केंद्र सरकारची, आता थेट आर्मीमध्ये गेलेला आहे. आता तुमची गुरुजनांना कुणालाही परक करायचं नाहीये, पण खरं सांगायचं म्हणलं तर आभार ऋण ह्या सगळ्या साध्या गोष्टी तुम्ही आमच्या जीवनाचा पायाच रचलेला आहे. त्यामुळे त्यातून कधी उतराई होता येणार नाही. त्यातूनही मेंद्रे सर असतील, गुजर मॅडम असतील, काळे मॅडम असतील, जोशी सर असतील, निवृत्त आहेत, केळकर सर आहेत, पवार सर आहेत, की आता खरं तर मला वाटतं शिक्षकांना ह्या महिन्यात 1 महिनाभरच फक्त कंप्लीट सुट्टी असेल, पण त्यातूनही विक्रमनी त्यांना संपर्क केला आणि त्यांनी त्यातूनही वेळ काढला. वेळ म्हणजे पूर्ण दिवसच दिला ऑलमोस्ट आपल्याला. चांगलं मार्गदर्शन केलं शाळेला देण्यासाठी. सर म्हणले की ते कट्ट्याचं काम आपल्या मार्फत त्यांच्यामुळे झालं, त्यांनी आपल्याला ते सुचवलं. मुळात डॉक्टर जोशी सरांनी एक रोपटं उभं केलं होतं, त्याचा कुठेतरी वटवृक्ष झालेला दिसतोय आपल्याला, पण तो असा झालेला नाहीये. हे जे मान्यवर बसले त्यांनी आयुष्य घालवले पूर्ण ग्रामीण भागात. मला वाटत नाही सर त्या काळात तुम्ही शिक्षक म्हणून यायला तयार होत असेल माध्यमिक त्यावेळेस. आता ठीक आहे, त्यावेळेस पवार सरांना आपण लहानपणापासून होतोय. मेंद्रे सर इथेच रिटायर्ड झाले, जोशी सर इथेच रिटायर्ड झाले, केळकर सर रिटायर्ड झाले. तालुक्यातली मला वाटतं आपलीच एक शाळा होती की संस्कृत शिकवायची, आणि आजही संस्कृत समोर एखादा सुभाषित किंवा काय आला ऐकणं थोडंफार कळतंय का, तर तिथे शिकलो आपण काही, नाही तर संस्कृतचा लांब लांबपर्यंत संबंध राहिला नाही आजच्या पिढीला. पण हे सर्व या शिक्षकांनी नाही शाळेने दिले, आणि त्यातूनही आमची कुठंतरी नियोजन झालं की आम्हाला 22-23 वर्षानंतर भेटायचे. ह्यांचा नेहमीप्रमाणे प्रोत्साहन होतं, सहकार्य होतं, त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळं हा कार्यक्रम आज कुठेतरी इथपर्यंत आपण यशस्वीपणे 50च्या वर संख्या आपली झाली आहे. काही लोकांच्या काही अडचणी असतील, नाही येऊ शकले, ठीक आहे, परतच्या वेळेस आपण प्रयत्न करूयात की अजून आपली संख्या वाढवण्याचा. पण आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आभार नाही मानणार, कारण मी म्हणलो होतं आभार मानले की परक करायचं नाही, पण नेहमी आम्ही तुमच्या ऋणात आहोत आणि इथून पुढेही राहू. आणि येणाऱ्या काळात पण आम्हाला तुमचं मार्गदर्शन असंच मिळत राहू अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मान्यवरांचं पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं ऋण आहे. आणि आपण आता खूप कौतुक करूशी वाटते मला. एक सारिका दत्तात्रय धोंडे आणि विक्रम गोरड यांनी आपल्या संघटित करण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे, तर मी त्यांचं खूप कौतुक करतो. मी कुठंतरी ते हे करायचं त्यांच्याशी ते पूर्ण कोऑर्डिनेशन करणं एवढं सोपं नाही सर, म्हणजे तसं संघटना करणं सोपं नाही. पण विक्रमने आणि सारिकाने त्यांच्या म्हणजे प्रत्येक जण बिझी आहे आजकाल, कोण मोकळा आहे. मलाही विक्रमचा फोन यायचा, बऱ्याच वेळा तुम्हाला उचलता यायचा नाही, मी त्याची माफी मागायचो नाही, आजही मागतो सर्वांसमोर बाबा की मला म्हणजे तुझ्या तेवढी अपेक्षा होती तेवढी मला खरंच मदत करता आली नाही माझ्या कामामुळे दिवसभर ते. पण खरोखर सगळ्या मित्रांच्या वतीने तुमच्या दोघांचे विशेष आभार. सर्वांनी एका जोरात टाळ्या वाजवून तर आता जेवण करूया. मेला आपलं रियुनियन आहे, तर मी सांगितलं 12 मे. 13 मेला आमचं पुण्याचं इलेक्शन आहे आणि शिक्षक म्हणल्यावर इलेक्शन ड्युटी. म्हणलं मी नाही येऊ शकत, तुम्ही तारीख बदला ना जरा, मला यायचंय पण मी येऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं असं की मग आमचे खूप वर्ष प्रयत्न चालू आहेत, आत्ता जमलं आहे, तर म्हणजे ठीक आहे. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल बाई मी आलोच.
रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची टंगल, पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. हिंदी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे, रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी, गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी, किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे.
तुमके जानो बाबा हा डायलॉग होता. पण माझा फेवरेट सिनेमा आहे 3 Idiots. त्यातला बोल ना काहीतरी. घंटा घे माझी कुठे कुठे ते बोलू की अरे वयात मोडल्यावर नीट नाही व्हायचं. आता पण बॅग नाही आता फ्रंटच बघा. मी खेळायला तो 5 एवढं तिरवडं रोज उठून पकडा पक्के चिरले आता आता बघ गावला गाडी पाय मारून गेला.